काकांना बिलकुल आम्ही सांगितलेलं नाही की आम्ही येतोय. सो हॅलो गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या ह्या नव्या ब्लॉगमध्ये. बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉगिंग करतोय. बऱ्याच दिवसानंतर वेळ मिळाला आहे, कारण इयर एंड असल्यामुळे काही कामं होती. ती कामं करणं गरजेचं होतं. त्यामुळे ब्लॉगिंगकडे थोडं दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा ब्लॉगिंग करायला वेळ काढता आला नाही. तर आता इयर एंड झालेला आहे, आता थोडा वेळ आहे. तर आज आम्ही निघालो आहे बाहेर आम्ही 2-3 लोकेशन्सला जाणार आहोत आज. तर ते लोकेशन कोणते हे तर तुम्हाला थंबनेलमध्ये कळालंच असेल. तर चला करूया आजची सफर सुरू. चलो गाईज. आता वाजले दुपारचे 1 वाजत आला आहे. 1 वाजता आम्ही निघालो आहे. फार उशीर झाला आहे. गाडीत आहे मम्मी. इथं गेली आहे नारळ आणण्यासाठी. बघू शकता. मित्रांनो, पिंपळगाव क्रॉस केल्यानंतर एक लेफ्ट टर्न आहे. या समोर बैठक हॉटेल दिसतंय. त्या बैठक हॉटेलपासून इथून लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्ट टर्न घेतल्यानंतर इथून साधारण आपल्याला अंदाजे मी सांगतो साधारण 7 किलोमीटर जावं लागेल असं मला वाटतं. गाईज निशूला झोप लागली आहे आणि निशू झोपी गेली आहे. निकी पात्र जागी आहे आणि शूटिंग घ्यायला मला मदत करतो. कारण गाडी चालवत असताना शूटिंग करणं थोडं अशक्यच आहे. कारण माझ्याकडे शूटिंगसाठी इन्स्ट्रुमेंट्स आहे ते नाही आहे. तसं मोबाईल ज्याला अटॅच करून मी शूटिंग करू शकतो असं काही नाही. म्हणजे गाडी चालू शकतो आणि शूटिंगही करू शकतो असं माझ्याकडे तसं काही अवेलेबल नाही. आणि या रस्त्याने बहुधा सगळे पहिल्यांदाच चाललेले आहे. मी गेलेलो आहे बऱ्याचदा, तर रस्ता माहिती आहे. पण बाकीचे जे आहे, मम्मी आहे, नीता आहे, निशू, निकी आहे, यांच्यासाठी हा नवीनच रस्ता आहे. म्हणजे हे जे गाव आहे पाचोरेवाडी, हे निफाड तालुक्यामध्ये येतं. आणि इथून पुढे जो आहे तो निफाड तालुका संपतोय आणि तिथनं चांदवड तालुक्याचं जे क्षेत्र आहे ते चालू होईल. गावाचं नाव पाचोरेवणी. इथनं मित्रांनो आपल्याला शिंदवड ह्या गावाच्या दिशेने जायचं आहे. शिंदवडच्या अलीकडेच आपल्याला खंडेराव महाराजांचं हे स्थान, म्हणजे जिथं आपण चाललो आहे रतनगड, ते लागणार आहे. जायचं आहे मंदिर आहे. मित्रांनो, ऊन खूप झालं आहे त्यामुळे कॅप असणं गरजेचं आहे. निशूने पण कॅप घातली होता. निकी कॅप घालते. तर चला आपण जाऊया आता. बघ किती दिसला का?
मित्रांनो, ह्या अशा प्रकारच्या पायऱ्या इथे बनवलेल्या आहे. या पायऱ्यांनी आपल्याला मंदिरापर्यंत जाता येईल. ये ना हळूहळू चल. ऐ शाबाश. मित्रांनो, या रतनगड जो आहे या गडाला 253 पायऱ्या आहेत एकूण. त्या चढून आपण देवाचं दर्शन करू शकतो. मित्रांनो, बरेचसे विनियार्ड्स इथे दिसत आहेत. द्राक्षांच्या बागा. खूप छान वाटतंय, हिरवगार असं दिसतंय. आणि हे जे पिवळं तुम्हाला दिसतंय ना, पिवळं, हे जे काही ठिकाणी पिवळं आहे, हा गहू आहे. आणि मित्रांनो, पायऱ्या चढत असताना हे गणपतीचं मंदिर आपल्याला लागतं. गणपतीची मूर्ती इथे आहे. ही ट्रॉली इथे बनवलेली आहे बघा. हे हा दुधोरे हा इथे गेलेला आहे. आणि काही सामान म्हणजे काही कन्स्ट्रक्शनसाठी लागणारे मटेरियल आहे ते ह्या ट्रॉलीच्या माध्यमातून तिथनं असं वरती येतं आहे. जसे की हे दिसतं आहे, काही कन्स्ट्रक्शन चालू आहे असं वाटतं. वरती काही आवाज येतो आहे. आणि हे आहे दृश्य. वरती चढत असताना हा एक हॉल लागलेला आहे आणि लोकवर्गणीतून हा बांधण्यात आलेला आहे. इथे मला तर वाटतं भंडारा काय असला तर इथे तो केला जातो. असं हे विहंगम दृश्य इथनं दिसतंय. आणि या रखरखत्या उन्हात सुद्धा हे हिरवेगार शेत बघायला फार प्रसन्न वाटतंय. मित्रांनो, असं म्हणतात की खंडेराव महाराज जेव्हा भानूला भेटायला चंदनापुरीला चालले होते जेजुरीवरनं, त्यावेळेस त्यांनी इथे मुक्काम केला होता, इथे विश्रांती केली होती. तर मित्रांनो, दर्शन आमचे झालेले आहे. दर्शन बाहेरनंच घ्यावे लागले आम्हाला, कारण मंदिराचं काम चालू आहे. मंदिरामध्ये काही रिनोव्हेशन्स, काही कन्स्ट्रक्शन चालू आहे. त्यामुळे दर्शन आम्हाला जवळनं नाही घेता आले. बाहेरनंच आम्ही म्हणजे खिडकीतनं आम्ही दर्शन घेतले. आणि काय करू शकत नाही, कारण 12 तारखेला इथे मोठी यात्रा भरणार आहे, 12 एप्रिल. तर त्या यात्रेची तयारी, जय्यत तयारी ही चालू आहे. आणि रिनोव्हेशन थोडं मंदिराचं केलं जातं आहे. त्यामुळे दर्शन आम्हाला थोडं बाहेरनंच म्हणजे आपल्याला देवाच्या पर्यंत जाता नाही आलं. तर दर्शन आम्ही खिडकीतनंच घेतलं, दरवाजातूनच घेतलं, लांबनं घेतलं. आणि आता आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे आम्ही निघालो आहोत. एखादी जागा बघू आणि चांगल्या ठिकाणी बसून जेवण करू आणि तिथून पुढचा प्रवास आम्ही चालू करू. पुढच्या प्रवासात आपल्याला काहीतरी छान वाटलं तर बघूया कसा होतो आपला प्रवास. कशी जाशील मग? मित्रांनो, इथे लहान मुलांसाठी खेळण्याची बरीचशी उपकरणं इथे आहेत. झोका वगैरे आहे, पण ऊन इतकं झालं आहे आणि उन्हामुळे हे सर्व ज्या खेळण्या आहेत या पूर्णपणे तापलेल्या आहेत. आणि याच्यावर सध्या निशू खेळू शकत नाही, त्यामुळे खेळण्याचा प्लॅन कॅन्सल आहे. निशू, खूप गरम झाला असेल, हात लावून बघ, हात लावून बघता. अरे टोपी घाल ना, टोपी घाल, टोपी घाल. हात लावून बघ, गरम आहे का?
नक्की. हां बस मग चल. बर. निशूला मजा येते झोका खेळायला. हां, तिला खाली चटके बसत असतील तरी ती सहन करून झोका खेळते. निशूला खेळल्याविना राहावे ना. तिला म्हटलं तू स्वतः चेक कर ते गरम आहे की नाही आणि मगच खेळ. शेवटी निशूला खेळायचंच आहे. एक स्लाईड करायचीच आहे. ती स्लाईड सुद्धा होत नाही व्यवस्थित. आली मजा? मजा आली नाही का? ओके. निशूला चटके बसत नाही आहे त्यामुळे ती खेळते. पुन्हा तिला खेळायचं आहे. निशू झालं की सांग मला, मग आपण निघूया. आता मोठी स्लाईड खेळण्याच्या मार्गावर आहे निशू. ये चल लवकर. व्हेरी गुड. चला. मन भरलंय बहुतेकीचं आणि आता पळाली. मित्रांनो, दर्शन आटोपून आम्ही चांदवडच्या दिशेने निघालो. चांदवडला जात असताना रस्त्यामध्ये एक द्राक्षाच्या बागेमध्ये खुडा चालू असलेला दिसला. तिथे आम्ही थांबलो, काही द्राक्षे विकत घेतली आणि तुम्हाला सांगतो, इतके गोड, इतके ताजे द्राक्ष खाताना खूप मजा आली. त्या द्राक्ष बागेमध्ये घालवलेला तो वेळ खूप मजेदार होता. मित्रांनो, वडाळी भुई आम्ही आता क्रॉस केलेला आहे. क्रॉस करून एक 4-5 किलोमीटर झाले आहे आणि इथं आलो तर बघतो काय की ऑलरेडी पाऊस पडून गेलेला आहे. रस्ते ओले चिंब आहेत आणि आता निघालो आहे चांदवडच्या दिशेला. बघूया. पाऊस असल्यामुळे एखाद्या ढाब्यावर जेवण करण्याचे आम्ही ठरवले. घरून आम्ही तसा डब्बा घेऊन आलो होतो, कारण प्लॅन असा होता की कुठे एखाद्या शेतामध्ये जेवायला बसायचं होतं आम्हाला. म्हणजे घरून आम्ही घेऊन आलो होतो. वनभोजन आम्हाला करायचं होतं, पण पाऊस झाल्या कारणाने ते काही शक्य झालं नाही. आम्ही या हॉटेलमध्ये आलो आहे आणि आता इथे मिक्स व्हेज मागवली आम्ही आणि निशूसाठी फ्रेंच फ्राईज. मित्रांनो, घरून आम्ही फ्लावरची भाजी, फ्लावर बटाटा आणि शेंगदाण्याची चटणी आणली आहे आणि चपाती देखील घरूनच आणली आहे, प्लस हे अळूवडी. जेवण आटोपून पुन्हा आम्ही आमच्या प्रवासाला लागलो. मित्रांनो, समोर जो डोंगर दिसतो आहे तो आहे चंद्रेश्वरीचा डोंगर आणि ह्याच डोंगराच्या पायथ्याला रेणुका मातेचं मंदिर देखील आहे.
आता आम्ही मळ्यामध्ये पोचलो आहे. मळ्यामध्ये पोचल्यानंतर काही क्षणातच इतकं जोरदार वारं सुटलं, तुम्ही बघू शकता. हो गाईज, आता थोड्या वेळापूर्वीच खूप वारं सुटलं होतं, अजूनही चालू आहे. वारं सुटलं होतं आणि झाडाला लागलेल्या काही कैऱ्या आहेत, जसे तुम्ही बघू शकता. बघा, ह्या कैऱ्या, हे एक झाड आहे, कैऱ्या खाली पडून गेल्या. या कैऱ्या वेचायला आलो आहे. हे बघा मित्रांनो, घडचे घड अजून हे पूर्णपणे मोठे नाही झालेले. बघा बघा, हे बघा मित्रांनो, सूर्यास्त बघू शकता. सूर्यास्त होतो थोड्या वेळात. काय फुटेल तुझ्याकडनं? दाखव फोडून. मित्रांनो, तर आम्ही चाललो एक विहीर बघायला. ती विहीर केलेली आहे नवीनच, ती विहीर बघायला चाललो आहे. नीता आणि निशू माझ्याबरोबर आहे, विहीर बघण्यासाठी येत आहे. ते जवळ ही बघा मित्रांनो, विहिरीचं काम केलंय आत्ताच. आहे विहीर. बापरे, खूपच खोल दिसते. अरे बापरे, खूप खोल आहे मित्रांनो. मला पुढे जाणं शक्य नाहीये. निशू म्हणते मला पाणी बघायचं, पण मलाच ते पाणी दिसत नाहीये. हिला कुठनं दाखवून. वीज पण चमकली. आता चला, पाऊस येणार आहे मित्रांनो, तर लवकरात लवकर घराकडे जाऊया. इथे एक ह्या डोंगरावरती एक मंदिर दिसते मित्रांनो. हे महादेवाचं मंदिर आहे. सो गाईज, आता आम्ही आलो आहे लासलगावला एक सरप्राईज व्हिजिटसाठी. आणि लासलगावला माझे काका राहतात, तर काकांना बिलकुल आम्ही सांगितलेलं नाही की आम्ही येतोय. आणि अचानक आमचा प्लॅन झाला आणि चांदवडवरनं डायरेक्ट आता लासलगावमध्ये आलो आहे. आणि आता काकांकडे अचानक आम्ही जातो. चलो गाईज. सो गाईज, एवढ्यात घरी पोचलो आहे. काकांकडे गेलो. काकांकडे बराच वेळ थांबलो. तिथे आम्ही जेवण नाही केले, कारण जेवणच ऑलरेडी आम्ही एवढा उशिरा केलं, तिथं भूक नव्हती. तर काकांची तर जेवण वगैरे काही झालं नाही. आणि आत्ता
लासलगावहून येताना थोडं CNGचा प्रॉब्लेम झाला. CNG संपला होता आमचा. पिंपळगावला CNG भरला आणि CNG भरून पिंपळगाववरनं आता थेट नाशिकला आलो. नाशिकला आता घरी पोहोचलो आहे आणि आता जेवण करणार आणि हा आजचा जो व्लॉग आहे हा इथे संपवणार. सो गाईज, टेक केअर एव्हरीबॉडी. बाय. मित्रांनो, व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.